श्री गुरुचरित्र पारायणाच्या शेवटच्या दिवशी अर्थात सांगतेला आलेला हा सुंदर अनुभव की आपली भक्ती दत्त महाराजांपर्यंत पोहोचते। तसं तर साधना भक्ती मार्गामध्ये आलेले दैवी अनुभव सांगू नयेत, पण हा अनुभव सांगायचे कारण असे की आपल्यामुळे दुसऱ्याच्या मनात गुरुभक्तीचा अंकुर फुटून विश्वास दृढ होईल व तो व्यक्ती परमार्थाकडे वळेल, हाच हेतू। सप्ताह पारायणाचा शेवटचा दिवस होता। गुरुचरित्र ग्रंथातील 51व्या अध्यायाचे वाचन सुरू होते, ज्यात श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींची निजानंद गमनाची कथा आहे। त्यात स्वामींनी शैल्य क्षेत्री निरोप घेताना शिष्यांना म्हणाले, आम्ही निजस्थानाला जातो, तेथे पोहोचल्याची खूण म्हणून आम्ही फुले पाठवू, त्याचा स्वीकार तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून करावा। निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी, तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो। आणि आणखी एक खूण सांगतो, गायनात माझे स्मरण करावे, जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी वास करेन। जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील। श्री गुरु दृष्टिक्षेपात होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले, नंतर ते दिसेनासे झाले। हा 51वा अध्याय पूर्ण करून 52वा अध्याय वाचनास सुरुवात करणार होतो, पण त्याच क्षणी माझी नजर माझ्या बैठकीच्या समोर असणाऱ्या औदुंबर वृक्षापुढे पडली। तिथे समोर सूर्यकिरणाच्या प्रकाशाने पादुका स्वरूप आकृती होती, जी स्वामींच्या पादुकांसारखी दिसत होती। ते बघताच मन भरून आलं, डोळ्यात पाणी आलं की आपली गुरुसेवा स्वामींपर्यंत पोहोचतीये। कारण त्याच जागी त्याच वेळेला गेले 6 दिवस रोज बसत होतो, पण रोज असे काही न दिसता 7व्या समाप्तीच्या दिवशी दिसले आणि काही वेळाने ते दिसेनासे झाले। त्यामुळे विश्वास आणखी दृढ झाला। शेवटी भाव तशी भक्ती की आपली साधी भोळी सेवा गुरु पूर्ण करून घेतायत, त्यांची अद्भुत चरित्र वाचनाची त्यांनी संधी दिली आणि जन्मभर देत राहो। प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लावण्याचा विचार करतील, पण एका भक्तासाठी अशा गोष्टी खूप भावनिक व आनंददायी असतात, ज्यात भक्त गुरुभक्तीची एक एक पायरी चढत गुरूंपर्यंत पोहोचत असतो। श्री गुरु महिमा व श्री गुरुचरित्र म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी जणू कामधेनूच आहे। हे असे गुरुचरित्र जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना चतुर्विध पुरुषार्थांचा लाभ होईल, असा श्री गुरूंचा आशीर्वाद आहे। त्यामुळे श्री गुरुचरित्र वाचा आणि अनुभव नक्की सांगा। असो, भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त।